नमस्कार, मी आशिष. VCN न्यूजच्या मराठी बातमीपत्रात तुमचं स्वागत आहे. बातमीपत्राकडे वळण्यापूर्वी एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. अमरावती गुन्हे शाखा विभागाने पकडला 35 किलो गांजा. VCNचा इम्पॅक्ट. अड्डा 27च्या संचालकाला पोलिसांनी केलं जेरबंद. सायन्स स्क्वेअर मैदानाला येणार अच्छे दिन. VCNच्या मोहिमेला प्रशासनाची दाद. पंच्याहत्तराव्या अमृत महोत्सवानिमित्त गझल रंग हा दर्जेदार कार्यक्रम संपन्न. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. बघूयात बातम्या विस्तारित स्वरूपात. बजरंग दल तसेच VCN न्यूजच्या सततच्या पाठपुराव्यामुळे शहराला काळीमा फासणाऱ्या MH27 या हुक्का पार्लर अड्ड्याच्या संचालकाला अखेरकार पोलिसांनी अटक केली आहे. अमरावतीमध्ये आईस्क्रीम पार्लरच्या नावाखाली अवैधपणे तरुणांना नशेच्या मार्गाने लावणाऱ्या हुक्का पार्लरवर काही दिवसांअगोदर बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना घेऊन धाड टाकली होती. त्या धाड सत्रामध्ये VCN न्यूजची चमू सुद्धा उपस्थित होती. या अचानक झालेल्या धाड सत्रामुळे सर्वत्र खळबळ उडाली. बऱ्याच प्रतिष्ठित लोकांचे मुलं आणि मुली या हुक्का पार्लर मध्ये यायचे अशी सुद्धा माहिती काही लोकांनी दिली होती. अमरावतीमध्ये जवळपास 6 ते 7 हुक्का पार्लर सुरू आहेत अशी धक्कादायक माहिती VCN न्यूजला मिळाली. या ठिकाणी सुद्धा धाड टाकण्यात आली. या संपूर्ण धाड सत्राचा व्हिडिओ आम्ही न्यूजद्वारे सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी दाखवला. अमरावती शहराला आंबानगरी म्हणून संबोधले जाते. अशा पावन नगरीला कलंकित करून हुक्का पार्लर चालविणाऱ्यांच्या विरोधात बजरंग दलाने एक अभियान राबविले. त्यामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली होती. पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. आपले पाल्य या अवैध ठिकाणी तर जात नाही ना, आणि आपल्या आयुष्याची राख रांगोळी तर करणार नाही ना. एकेकाळी संस्कृतीचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमरावती नगरीला काळीमा फासण्याचं काम या हुक्का पार्लर संचालकांनी चालवलं होतं. यावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी जनतेमधून होत होती. या संपूर्ण प्रकाराचा पाठपुरावा VCN न्यूजची चमू सतत करत होती आणि त्याचाच परिणाम स्वरूप सिटी कोतवाली पोलिसांनी अड्डा 27 या अवैधरित्या चालणाऱ्या हुक्का पार्लरच्या संचालकाविरुद्ध तक्रार घेऊन अड्डा 27चा प्रोप्रायटर मनोज बडनाखे राहणार साईनगर याला अटक करण्यात आली. त्याचसोबत अमरावतीतील प्रतिष्ठित असलेल्या लोकांची नावं समोर येणार आहेतच. पुढील कारवाई पोलीस करते. VCN न्यूज या असंस्कृत व्यवसायावर तसेच अमरावतीला काळीमा फासणाऱ्या या लोकांविरुद्ध लवकरात लवकर कारवाई व्हावी याचा पाठपुरावा पुढे घेतच राहील. आपल्या व्यवसायात लागणाऱ्या शॉप ॲक्टच्या नोंदणी प्रमाणपत्राचा गैरवापर करणाऱ्या विरुद्ध स्वतःच्या व्यावसायिक फायद्यासाठी तरुण पिढीला नशेच्या मार्गाने लावणाऱ्या या निर्लज्ज लोकांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीस तपास करते आहे. पोलीस स्टेशन कोतवाली येथे 20/5/17 रोजी कुमारी अर्चना बंडूजी कांबळे, दुकान निरीक्षक तथा आस्थापना यांनी एक पत्र दिलं होतं, एक तक्रार दिली होती. त्याच्या चौकशीच्या अनुषंगाने आपण शनिवारी तारीख 15 रोजी पोलीस स्टेशन कोतवाली येथे अपराध क्रमांक 330/17 त्याच्यामध्ये भारतीय दंडविधान संहितेचे कलम 177, 188, 181, 417 अन्वये गुन्हा नोंद केला. पण त्याच्यामध्ये सहकलमसुद्धा जे होते कॉप्टा ॲक्ट म्हणजेच हा सिगरेट अँड अदर टोबॅको प्रोडक्ट्स प्रोहिबिशन अँड ॲडव्हर्टाइजमेंट अँड रेग्युलेशन ऑफ ट्रेड अँड कॉमर्स अँड प्रोडक्शन ऑफ सप्लाय अँड डिस्ट्रीब्युशन ॲक्ट 2003 यालाच कॉटपा पण म्हणतात. यानुसार आपण कलम 4 आणि 5 अन्वय आणि तसंच नियमावली जी प्रोहिबिशन ऑफ स्मोकिंग इन पब्लिक प्लेस रूल्स 2008ची एक नियमावली आहे कलम 4 यांनी आपण गुन्हा नोंद केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये पुढील तपास PSI मुंडे आमचे असिस्टंट करत आहे. जो त्याच्यामध्ये आरोपी होता बदनाके याच्या मनोज बदनाके त्याला अटक करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली. ब्युरो रिपोर्ट VCN न्यूज अमरावती. वळूयात पुढच्या बातमीकडे. शहरवासियांना बघायला मिळणार VCN न्यूजचा इम्पॅक्ट. सायन्स स्क्वेअर मैदानाच्या दयनीय अवस्थेवर VCN न्यूजनं प्रश्नचिन्ह उठवताच VCNच्या या दणक्यानं प्रशासन जागी झालंय. तर मैदानात कचरा टाकण्यावर आता FIR दाखल करायचं निष्पन्न झालंय. शहराच्या हृदयस्थानी असलेलं ऐतिहासिक सायन्स स्क्वेअर मैदान कचऱ्यापासून मुक्त होण्यासाठी आता या मैदानात
कचरा मातीचे ढीग टाकणाऱ्यांविरुद्ध FIR दाखल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हा परिषदेनं घेतलाय। VCN न्यूजनी काही दिवसांअगोदर शहरातील ऐतिहासिक धरोहर असलेल्या सायन्स कोर मैदानाच्या दुरावस्थेबद्दल बातमी दाखवली होती। या न्यूजमुळे संपूर्ण शहरात जिल्हा परिषद व महानगरपालिकेवर लोकांची नाराजी दिसत होती। काय होती VCN न्यूज की ही बातमी, बघूयात थोडक्यात। कई खूबसूरत चीजों में जिसमें सबसे बड़ा मैदान है साइंस कोर मैदान। ये वो मैदान है जहां कई सुप्रसिद्ध राजनीति के शहंशाह फिल्मी सितारे इस मैदान में संबोधित कर गए। साइंस कोर मैदान में जिला परिषद की स्कूल भी है, जहां हजारों की तादाद में छात्र शिक्षा ग्रहण करने आते हैं। पर इन दिनों विरासत की इस जहांगीर साइंस कोर मैदान में भी जिंदा है गंदगी का रावण। पूरे मैदान में गंदगी के रावण का साया चारों ओर मंडरा रहा है, जिसके चलते यह बुरा साया मैदान से आते जाते राहगीरों को, मैदान में खेलते खिलाड़ियों को, स्कूल के छात्रों को इन दिनों डरा रहा है, या फिर ये कहे संबंधित प्रशासन की निगाहों पर पट्टी बंधी हुई है। स्वच्छता के अभाव में यह मैदान वीरानियों में है। हाल ही में आरोग्य मंत्री महोदय स्वच्छता का जायजा लेकर गए। शायद उनकी नजरें इस मैदान पर ना पड़ी हो, वरना इस मैदान के अच्छे दिन जरूर आते। गंदगी के रावण का तांडव इसके पूर्व भी VCN न्यूज ने बार बार बताया था। फिर भी बड़ी आश्चर्य की बात है कि प्रशासन अभी भी गहरी निद्रा में है। क्या झंझोड़ कर जाग पाएगा कभी प्रशासन? क्या अच्छे दिन फिर लौटेंगे इस मैदान के? ये तो घड़ी पर घूमते कांटों की सिलवट ही बता पाएगी। कैमरामैन दिलीप जवंजाळ के साथ संपादक कुशल लोटे की रिपोर्ट पर सीधी बात जनता की दरबार से VCN न्यूज अमरावती के लिए। आणि या न्यूजमुळे प्रशासन खडबडून जागं झालं। जिल्हा परिषदेकडून अधिकारी वर्गांनी अमरावती शहराच्या ऐतिहासिक वारसा जपलेल्या सायन्स कोर मैदानाची पाहणी केली व त्यांना सुद्धा लोकांच्या नाराजीला सामोरे जावं लागलं। शहराची ऐतिहासिक वारसा जपण्याची जबाबदारी आपल्यावर सुद्धा आहे याची जाणीव प्रशासनाला झाली आणि म्हणूनच मैदानाच्या स्वच्छतेसाठी जिल्हा परिषदेनं प्रथमच खूप मोठा निर्णय घेत पाऊल उचललंय। सायन्स कोर मैदान जे आहे आपल्या अमरावती शहरातलं हे जिल्हा परिषद अंतर्गत येते आणि इथे काही दिवसापासून काही कंत्राटदार महानगरपालिकेचे जो कचरा आहे, रोडचा जे मलबा आहे तो तिथे आणून ते मैदान, सायन्स कोरचं मैदान पूर्ण अस्वच्छ करत होते। तसंच महानगरपालिकेतल्या काही घंटागाड्या ज्या आहेत, ज्या ओला कचरा जमा करतात, ते सुद्धा तिथं आणून तिथे डंप करत होते आणि पूर्ण अस्वच्छता त्या परिसरात पूर्ण अस्वच्छ करत होते। त्या अनुषंगाने आम्ही बांधकाम सभापती जयंतभाऊ देशमुख, मी अध्यक्ष, CO जिल्हा परिषद आणि शिक्षण अधिकारी या जिल्हा परिषदेचे आम्ही तिथे भेट दिली असता ते सर्व अस्वच्छ तिथला परिसर पाहला। त्या अनुषंगाने आम्ही तिथे ज्या ट्रॅक्टरनी डंप तो मलबा केलेला आहे त्याचे फोटोसुद्धा आम्ही त्या भेटी दरम्यान काढले। त्या अनुषंगाने आम्ही फौजदारी गुन्हा संबंधित पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेला आहे आणि तसेच महानगरपालिकेला सुद्धा शोकॉस दिलेले आहे की या आपल्या घंटागाड्या ज्या येऊन तिथे अस्वच्छता पसरवून राहिलेल्या आहेत त्यांच्या बाबतीत सुद्धा तरी आपण गंभीर व्हावं। आपला कचरा आमच्या जिल्हा परिषदेच्या आवारात न करता हा योग्य जागी हे करावा, त्याचं विल्हेवाट लावावं। या मैदानात आता कोणीही कुठल्याही प्रकारचे मातीचे ढीग, कचरा, अवैध धंदे केल्यास त्यांच्यावर पोलीस कारवाई करण्यात येईल। तसेच त्या व्यक्तीविरुद्ध पोलिसांमध्ये जिल्हा परिषद स्वतः FIR दाखल करेल आणि मैदानाला स्वच्छ ठेवण्याची पूर्ण जबाबदारी जिल्हा परिषदेवर राहील। या मैदानात अनेक अवैध धंदे, कचरा, मातीचे ढिगारे सतत राहतात। या विरुद्ध शहरातील कितीतरी सार्वजनिक संस्था तसेच जनतेनं अनेक वेळा जिल्हा परिषदेत रोष व्यक्त केलाय। मैदान बचाव आंदोलने देखील झालीत। मुख्यमंत्र्यांना सुद्धा निवेदनं देण्यात आलीत। यात VCN न्यूजनं देखील आपला सहभाग नोंदवत आपल्या चॅनलवर जोरदारपणे प्रशासनावर ताशेरे ओढले आणि VCN न्यूज मार्फत ही बातमी जनसामान्यांपर्यंत पोहोचल्यामुळे प्रशासन सुद्धा खडबडून जागं झालं आणि जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या या मैदानाचे दिवस बदलण्याच्या मोहिमेला आज खूप मोठा निर्णय जिल्हा परिषद अधिकाऱ्यांनी घेतला। यामध्ये सायन्स कोर मैदानाच्या आजूबाजूला जे हॉटेल्स आहेत, जे छोटे छोटे हातगाड्या लागतात त्या सुद्धा तिथे कचरा
आणून डंप करतात, त्यांच्यावर सुद्धा आम्ही फौजदारी गुन्हे दाखल करू, जेणेकरून ते समोरील जो परिसर आहे मैदानाचा तो स्वच्छ राहील. वळूयात पुढच्या बातमीकडे. करिअर पॉइंट अकॅडमी तसेच जनाई ग्रामीण बहुउद्देशीय शिक्षण संस्थेनं एक सत्कार समारंभाचं आयोजन केलं होतं. या सत्कार समारंभात यशस्वी झालेल्या 100 विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आलाय. करिअर पॉइंट अकॅडमी व जनाई ग्रामीण बहुउद्देशीय शिक्षण संस्थेतर्फे सन 2016-17 या वर्षामध्ये शासनाच्या विविध पदांवर व पोलीस खात्यात निवड झालेल्या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे घेण्यात आला. या समारंभात मुख्य अतिथी म्हणून सप्तखंजिरी वादक सत्यपाल महाराज यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. जवळ झाले बिचारे लोक. आता बाबासाहेबाच्या लेकराने म्हणायचा टाइम येते की मामाच्या पोरीला, म्हणजे बाबासाहेब आपले बाबा आणि त्याची पत्नी आपली कोण, मग त्याच्या पत्नीचा भाऊ आपला कोण, मग मामाची पोरगी कोण. म्हणून आपल्याला संधी दिली बाबासाहेबांना मामाच्या पोरीला. आलं काय लक्षात तुमच्या? रिकाम्या जागा भरा. सर्व बाबासाहेबाची मेहरबानी आहे बाबा. फुले शाहू आंबेडकरांची ताकद आहे. आज मी ऐकलं ना, मला एक आदरणीय मंगेश दादा वानखेडे देशोन्नतीतून हा महामानवाचा विचार मांडत राहतात. मी दीपक धुरंधर सरांना विनंती करतो, त्यांचा सत्कार मंगेश दादा वानखेडेजींचा करावा. देशोन्नतीमधून हा संदीप पाल महाराज असो की उदय पाल असो, पंकज पाल असो की रामपाल असो, की संत तुकडोजी बाबा, गाडगे बाबा, बाबासाहेब फुले, शाहू, भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांचा विचार मांडत राहतात. यावेळी मंचावर जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे, प्रोफेसर SK शर्मा, करिअर पॉइंटचे संचालक प्राध्यापक दीपक धुरंधर आदी मान्यवर उपस्थित होते. या समारंभात जवळपास 100 यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार घेण्यात आलाय. वळूयात नुकत्याच हाती आलेल्या सर्वात मोठ्या बातमीकडे. अमरावती गुन्हे शाखा विभागानं आणखी एक कारवाई करत तब्बल 35 किलो गांजा जप्त केलाय. बघूयात काय आहे सविस्तर वृत्त. अमरावती गुन्हे शाखेनं आणखी एक मोठी कारवाई करत तब्बल 35 किलो गांजा पकडलाय. प्राप्त माहितीनुसार दिनांक 17 रोजी पोलीस उपनिरीक्षक साबीर शेख यांचे पथक पोलीस आयुक्त यांच्या आदेशाप्रमाणे पेट्रोलिंग करत असताना गुप्त माहितीच्या आधारे एक ऑटो क्रमांक MH32B8261 हा बेकायदेशीररित्या गांजा वाहून नेत असल्याची माहिती मिळाली. चांदूर रेल्वे मार्गावरून अमरावती शहरात येत असताना अधिकाऱ्यांनी सापळा रचून सदर ऑटोला पोहराबंदी गाव ओलांडताच वाघामाता मंदिराजवळ थांबवून ऑटोची पाहणी केली असता त्यामध्ये 5 पॅकेट्स आढळले. या पॅकेटमध्ये प्रत्येकी 7 किलो वजनाचे 35 किलो गांजा आढळलाय. या कारवाईत गुन्हे शाखा विभागानं ऑटोचालक अब्दुल शफी अब्दुल रहमान वर्धा, शेख हारून उर्फ राजू शेख मोहम्मद, शेख रेहान शेख हारून दोघेही राहणार यास्मीन नगर, कासिफ खा वाहेद खा नमुना गल्ली नंबर 1, अब्दुल हमीद शेख तुराब नमुना गल्ली नंबर 1 यांना अटक करण्यात आली. त्यांच्या विरुद्ध NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून सदर कारवाईत पोलीस उपायुक्त सातव, पोलीस निरीक्षक अतराम, गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक साबीर हैदर शेख, जगदीश पाली, संजय वानखडे, ओमप्रकाश देशमुख, विनोद गाडेकर इत्यादी अधिकाऱ्यांनी या कारवाईत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. पोलीस निरीक्षक प्रमेश अतराम यांनी VCN न्यूजला दिली अधिक माहिती. पुणे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक साबीर शेख व यांच्या पथकांना आज खात्रीशीर माहिती मिळाली होती की काही इसम चांदूर रेल्वे मार्ग अमरावती शहरामध्ये अवैधरित्या गांजाची वाहतूक करत आहेत आणि ते आज ॲटोच्या सहाय्याने माल अमरावती शहरामध्ये आणत आहेत. मिळालेल्या माहितीप्रमाणे वाघामाता मंदिराजवळ काही ॲटोंची तलाशी घेण्यात आली. याच दरम्यान एक ॲटो संशयितरित्या 4 इसमासह आम्हाला मिळून आला आणि त्या 4 इसमासह आणि चालक असे 5 इसम त्यामध्ये बसलेले होते. थांबून त्या ॲटोची झाडाझडती घेऊन सदर इसमांकडे आम्ही विचारपूस केली. एकूण 34 किलो 100 ग्रॅम असा क्वांटिटीचा गांजा आम्हाला मिळालेला आहे आणि हा गांजा सदर आरोपींकडे विचारपूस केली असता विशाखापट्टणम या ठिकाणातून आणलेला आहे आणि ते ट्रेनच्या मार्फतीने वर्धा इथे सेवाग्रामला उतरले. गांजा तसं काही लोकांकडे मागे बॅगामध्ये भरले होते तर काही 1-2 लोकांकडे आम्हाला त्यांच्या कमरेला बांधलेले दिसले होते. ते सर्व गांजा एकत्रित करून त्याचं मोजमाप करण्यात आलेला होता. सदर गांजा हा पिशवीतून आणि छुप्या मार्गाने कमरेला बांधून आणण्यात आलेला होता.
वळूयात पुढच्या बातमीकडे. महाराष्ट्र सरकारच्या पदभरतीत संगणक प्रमाणपत्र म्हणून MSCIT सोबत CCC या कोर्सचा पण स्पष्ट उल्लेख करण्यात यावा अशी मागणी आज ACTI या संघटनेकडून करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारच्या वेगवेगळ्या विभागामध्ये वेळोवेळी होत असलेल्या पदभरतीत संगणक अर्हता प्रमाणपत्र म्हणून प्रत्येक वेळी फक्त MSCIT या संगणक कोर्सचाच हेतुपुरस्पर स्पष्टपणे उल्लेख करण्यात येतो. वास्तविक महाराष्ट्र शासनातर्फे वेळोवेळी प्रकाशित करण्यात आलेल्या संगणक अर्हता प्रमाणपत्र विषयक शासन निर्णयाची अंमलबजावणी स्पष्टपणे होत नसल्याचं निदर्शनास येत आहे. राज्यातील अनेक विद्यार्थी केंद्र आणि राज्य सरकारची मान्यता असलेले कोर्सेस ऑन कॉम्प्युटर कन्सेप्ट CCC हा संगणक कोर्स शिकतात. अशा विद्यार्थ्यांवर या पदभरतीत अन्याय होतोय. यात अनेक होतकरू, गुणवंत आणि गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. CCC हा केंद्र शासकीय संगणक कोर्स शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी करत निवेदन सादर करण्यात आलंय. 4 फेब्रुवारी 2013च्या GR प्रत्येक शासकीय कार्यालयात पाठवण्याची जिल्हाधिकाऱ्यांनी कृपा करावी आणि जो अधिकारी आपल्या विभागाच्या पदभरतीमध्ये MSCIT व्यतिरिक्त CCC या संगणक कोर्सचा स्पष्ट उल्लेख जाणीवपूर्वक करत नाही अशा अधिकाऱ्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत एक निवेदन देण्यात आलंय. बाईट प्रशांत तायडे. काय होतंय, नेहमी जाहिराती येतात, वेगवेगळ्या जाहिराती येतात आणि त्यामध्ये हेतुपुरस्पर CCC या कोर्सला नाकारलं जातं. CCC हा जो कोर्स आहे हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा कोर्स असून सुद्धा प्रत्येक जाहिरातीमध्ये त्याचा उल्लेख होत नाही. त्यासाठी आम्ही आज जिल्हा ऑफिसला निवेदन देण्यासाठी आलेलो आहे. तर बातमीपत्रात वेळ झाली आहे. एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत रहा VCN न्यूज. आप देख रहे हैं VCN न्यूज, आपका विदर्भ, आपके समाचार. घरची शान, घरचा मान, घराकडे तिचे सर्व ध्यान. कोण आहे ती, अहो हो कोण आहे ती, गृहलक्ष्मी, गृहलक्ष्मी. ममते पोटी प्रेमासाठी झटते नेहमी घरच्यासाठी. अहो पण काय केलं तिच्यासाठी, म्हणूनच तर घेऊन आलोय आनंद एका स्त्रीचा. अगं बाई, आप देख रहे हैं VCN न्यूज, आपका विदर्भ, आपके समाचार. विश्रांतीनंतर मी आशिष पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. वळूयात पुढच्या बातमीकडे. कोल्हापुरी गेट पोलीस स्टेशनला नियमित पोलीस निरीक्षक मिळावा यासाठी स्थानिक नागरिक तसेच नगरसेवकांनी पोलीस आयुक्त यांना एक निवेदन दिलंय. कोल्हापुरी गेट पोलीस स्टेशन हे अमरावती शहरातील अतिसंवेदनशील म्हणून ओळखल्या जातं. तरी गेल्या 2 ते 3 वर्षांपासून या पोलीस स्टेशनला नियमित ठाणेदार मिळत नाही. तसेच समोर आता गणेशोत्सव आणि दुर्गोत्सव मोठ्या प्रमाणात गेटच्या आतमध्ये साजरा केल्या जातात, तेव्हा या ठिकाणी अनुभवी व्यक्तीची गरज असते. तसेच आता या परिसरात माता खिडकी, गांधी आश्रम, महाजनपुरा, औरंगपुरा, हनुमान नगर, आनंद नगर असे अतिसंवेदनशील परिसर आहेत. तिथे कोणत्याही क्षणी अनुचित प्रकार घडू शकतो व सद्यस्थितीमध्ये घरोघरी देशी दारूचे व्यवसाय या भागात मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. या सर्व गोष्टींचा विचार करून कोल्हापुरी पोलीस स्टेशनला नियमित पोलीस निरीक्षक देण्यात यावा याकरता आज स्थानिक जनता व नगरसेवक यांनी आयुक्तांना निवेदन दिलंय.
बघूयात काय आहे पुढली बातमी। गझल सम्राट सुरेश भट गझल मंचच्या 75व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गझल रंग हा दर्जेदार मराठी गझल मुशायऱ्याचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला आहे। अमरावती ही सांस्कृतिक नगरी म्हणून प्रसिद्ध आहे। अमरावतीत अनेक गाण्यांचे गझलेचे रसिक चाहते असल्यामुळे नेहमीच सांस्कृतिक कार्यक्रमांची वर्दळ सुरूच असते। अमरावतीतून अनेक कलाकार सिनेसृष्टीत आपला ठसा अभिनयाद्वारे आणि गायनाद्वारे उमटवतात। त्यातीलच एक ज्यांनी अमरावती शहराचे नाव हे 7 समुद्रापार पोहोचवले आहेत, गझल गायक गझल सम्राट सुरेश भट। आज सुरेश भट यांनी गझल हा अलौकिक काव्य प्रकार मराठीत आणला। तो मराठी मातीत हा प्रकार रुजवण्यासाठी त्यांनी अपार मेहनत घेतली। महत्त्वाची बाब म्हणजे कुठल्याही प्रकारच्या वाद्याच्या साथाशिवाय 3 तासांचा गझल सादरीकरणाचा उपक्रम त्यांनी रंग माझा वेगळा आणि एल्गार या कार्यक्रमांच्या माध्यमातून 22 वर्ष राबविला। तलवारीला का घाबरतो, चेहऱ्याने तर प्रभास दिसतो। तलवारीला का घाबरतो, चेहऱ्याने तर प्रभास दिसतो। मला म्हणाला त्या दिवशी तो, काश तुझा मी नवरा असतो। त्यामुळेच गझलेचा आस्वाद घेणारा चोखंदळ रसिक वर्ग मोठ्या संख्येत निर्माण झालाय। आज सुरेश भट यांच्या आठवणीत गझल मंचाच्या 75व्या अमृत महोत्सवी वर्षनिमित्त गझल रंग हा दर्जेदार मराठी गझल मुशायरा कार्यक्रम अमरावतीमधील राजकमल चौक स्थित टाउन हॉल मध्ये घेण्यात आला। देईल जीव कोणी पुन्हा दुष्काळ पडल्यावर, इतक्या भीतीने आटले धरणातले पाणी। देईल जीव कोणी पुन्हा दुष्काळ पडल्यावर, इतक्या भीतीने आटले धरणातले पाणी। आणि गझल घेतोय। उभ्या घराच्या आभाळाला छप्पर देऊ शकलो नाही, उभ्या घराच्या आभाळाला छप्पर देऊ शकलो नाही। वावर देणाऱ्या बापाला मी घर देऊ शकलो नाही। या कार्यक्रमाला अमरावतीमधूनच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून गझल गायकांनी आपली उपस्थिती दाखवली। गझल गायक रुपेश देशमुख, विश्वजित गुडदे, मनीषा नाईक, अनंत नांदुरकर, पूजा फाटे, गोपाल मापारी, स्वाती शुक्ला, ज्ञानेश पाटील यांनी एकापेक्षा एक दर्जेदार गझल गायन केलं। श्रोत्यांकडून दाद मिळवली। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शाहीर सुरेश कुमार वैराळकर यांनी केलंय। तर दुसरीकडे क्रांतिज्योती ब्रिगेड या सामाजिक संस्थेनं अमरावतीमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केलंय। अमरावतीची लोकसंख्या 50 लाखाच्या जवळपास आहे, मात्र अजूनही अमरावतीला मेडिकल कॉलेज तयार करण्यात आलेलं नाही। विदर्भात गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, अकोला हे अमरावती जिल्ह्यापेक्षा लहान जिल्हे असून सुद्धा तेथे शासकीय मेडिकल कॉलेज आहेत, मात्र अमरावतीत ही सोय का नाही हा प्रश्न सर्वत्रच उपस्थित असतो। अमरावतीवर प्रशासनामार्फत नेहमीच अन्याय होत असतो। अनेक शासकीय कार्यालय जी विभागीय मुख्यालय अमरावती येथे असायला पाहिजे ती अन्य ठिकाणी उघडण्यात आली। शासन दरबारी सतत होत असलेल्या अन्यायानं अमरावतीकर जनतेत नाराजी आहे। अमरावतीमध्ये व्यावसायिकदृष्ट्या पाहिल्या गेलं तर टेक्सटाईल पार्क आणि गारमेंट झोन यामुळे येणाऱ्या 3 ते 4 वर्षात मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग वाढणार आहे। त्यांच्या स्वास्थ्यात स्वास्थ्य सेवेची आवश्यकता वाढणार आहे। अमरावती येथे इरविन डफरीन आणि सुपर स्पेशालिटी तसेच टीबी हॉस्पिटल असे 4 शासकीय हॉस्पिटल आहेत। ती सेवा मेडिकल कॉलेजला जोडता येतील आणि तेथील सेवेचा दर्जाही सुधारेल म्हणून अमरावतीतील शासकीय मेडिकल कॉलेज कृती समिती स्थापन झाली। त्याला सामाजिक संघटनेचा पूर्ण पाठिंबा आहे। त्यातच आज क्रांतिज्योती ब्रिगेड या सामाजिक संघटनेने सुद्धा आपला पाठिंबा दर्शवलाय। त्यासाठी आज संघटनेचे सदस्य व पदाधिकाऱ्यांनी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन अपर जिल्हाधिकारी खुशालसिंग परदेसी यांना निवेदन दिले। निवेदन देतेवेळी क्रांतिज्योती ब्रिगेडचे ॲडव्होकेट नंदेश अंबाडकर, संजय बोरोडे, राजश्री जठाळे, हरीश सावरकर व संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। अमरावती शहरामध्ये शासकीय महाविद्यालय मेडिकल कॉलेज हे अति आवश्यक आहे। काही सामाजिक संघटनेनी आणि राजकीय पक्षांनी मेडिकल कॉलेज इथं व्हावं म्हणून सूर काढला। अतिशय सर्वसामान्य जनतेच्या हिताचं हे कॉलेज महाविद्यालयीन कॉलेज होणं अति गरजेचं आहे असं क्रांतिज्योती ब्रिगेड संघटनेला वाटत आहे। म्हणून क्रांतिज्योती ब्रिगेड सामाजिक संघटना या मागणीला बिनशर्त पाठिंबा देत आहे।
मराठा रेजिमेंटच्या माजी सैनिकांसाठी एक विशेष सूचना. आपल्या तक्रारी आणि आपला पत्ता नोंदवण्याकरता जिल्हा सैनिक कार्यालयात त्यांनी त्वरित संपर्क करावा. वळूयात पुढच्या बातमीकडे. राजकमल चौकात आज विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय हिंदू आंदोलन समितीनं तीव्र आंदोलन केलंय. अमरनाथ यात्रेवर आक्रमण करणारे जिहादी आतंकवादी आणि पाकिस्तान यांचा बिमोड करण्यासाठी श्री अमरनाथ यात्रेसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था पुरवूनही 10 जुलै या दिवशी अमरनाथ यात्रेकरूंवर आतंकवादी आक्रमण होऊन 7 जण ठार तर 19 जण जखमी झाले. ही घटना गंभीर आणि चिंताजनक आहे. 2 वर्षांपूर्वी आतंकवाद्यांनी आक्रमण करून लंगरची जाळपोळ केली होती आणि 24 जण यामध्ये घायाळ झाले होते. या सर्व कारवाया पाकिस्तान पुरस्कृत आहेत हे आता स्पष्ट होत आहे. तरी अमरनाथ यात्रेकरूंवर आक्रमण करण्याचे धाडस पुन्हा कोणी करणार नाही असा धडा पाकिस्तानला आणि काश्मीरमधील आतंकवाद्यांना शिकवावा. तसेच पाकिस्तानचे मोस्ट फेवरेटेड नेशन असे स्टेटस काढून घ्यावे अशी मागणी राष्ट्रीय हिंदू आंदोलनात करण्यात आली आहे. तसेच बंगालचा बांगलादेश होण्याआधी राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी करत एका विद्यार्थ्यानं फेसबुकवर वादग्रस्त पोस्ट केल्याच्या कारणावरून गेले काही दिवस बंगालमध्ये जिहादी धर्मांधांनी धुमाकूळ घातलाय. सहस्रो धर्मांधांनी उत्तर 24 परगणा जिल्ह्याच्या बशीरहाट आणि बदुरिया भागात हिंदूंवर प्राणघातक आक्रमण करत हिंदूंची शेकडो घरे आणि मंदिरे उद्ध्वस्त केली. 35 हिंदू घायाळ झाले. हिंदू महिलांवर बलात्कार करण्यात आले. इतके होऊनही बंगाल शासन धर्मांध मुसलमानांच्या दाढ्या कुरवाळत सुस्त बसलाय. त्यामुळे आता मोदी शासनानं बंगालचा बांगलादेश होण्याची वाट न पाहता कायदा आणि सुव्यवस्थेच्या पायदळी तुडवणारे बंगाल सरकार विसर्जित करावे आणि तेथे राष्ट्रपती राजवट लागू करून हिंदूंचे रक्षण करावे अशी मागणी करण्यात आली आहे. तर दुसरीकडे चीननं कैलास मानसरोवर यात्रेसाठी जाणाऱ्या भारतीय नागरिकांना नाथुल खिंडीतून जाण्यास प्रतिबंध केला जातो. भूटान भारत चीन सीमेवर घुसखोरी करत सिक्कीमच्या डोकलाम भागात सीमारेषा पार करून 2 भारतीय बंकर बुलडोझरने उद्ध्वस्त केले जातात. तरीही भारत चीनशी व्यापार वाढवत आहे आणि चीनी ड्रॅगन भारताच्या घराघरात पोहोचवला जातोय. यासाठी भारतीयांनी चीनी वस्तूंवर बहिष्कार घालावा, स्वदेशी वस्तूंचा आग्रह धरावा. तसेच भारत सरकारनं चीनशी असलेल्या व्यापार विषयक धोरणावर पुनर्विचार करून चीनची आर्थिक नाकेबंदी करावी. यावेळी साध्वी प्रज्ञा सिंह यांना खोट्या आरोपाखाली 8 वर्ष कारागृहात डांबणारे आणि अनन्वित अत्याचार करणारे पोलीस अधिकारी तसेच हे षडयंत्र रचणारे राज्यकर्ते यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि नक्षलवादी कारवायांमध्ये गुंतलेल्या देहली विश्वविद्यालयाच्या प्राध्यापक नंदिनी सुंदर आणि मानवाधिकार कार्यकर्त्या बेला भाटिया यांच्यावर कारवाई करण्यात यावी. तसेच आतंकवादाला खतपाणी घालणारा फरार आरोपी डॉक्टर झाकीर नाईक आणि त्याची बंदी घातलेली इस्लामिक रिसर्च फाउंडेशन ही संस्था त्यांचे फेसबुक अकाउंट त्वरित बंद करण्यात यावे. सदर मागण्या करत निदर्शनं राजकमल चौक येथे करण्यात आले असून याबद्दल अधिक माहिती दिली आहे अनुभूती टवलारे यांनी. नमस्कार. हिंदू जनजागृती समिती, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, सनातन संस्था व विविध समविचारी हिंदुत्ववादी संघटनांतर्फे आज राष्ट्रीय हिंदू आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. 10 जुलै रोजी अमरनाथ यात्रेवर जो आतंकवादी हल्ला झाला त्याचा निषेध म्हणून हा आजचं आंदोलन आहे. त्यासोबतच वारंवार आपल्या देशाला विळंकृत करणाऱ्या कारवाई करणाऱ्या चीन या देशाच्या वस्तू आपल्या देशात विक्री होऊ नये, त्यांच्यावरचे पूर्ण आर्थिक व्यवहार बंद करावे अशी मागणी सुद्धा आम्ही हिंदुत्ववादी संघटना आज या आंदोलनाच्या माध्यमातून करत आहोत. यासोबतच साध्वी प्रज्ञा सिंह यांना जामीन मिळाल्यानंतर सुदर्शन वाहिनीने त्यांची मुलाखत घेतली होती. त्यामध्ये त्यांच्या अटकेमागील सत्य आणि त्यांच्यावर किती अमानुष अत्याचार करण्यात आले हे उघडकीस आलं. यासाठी त्यांच्यावर हे छळ करणाऱ्या अधिकाऱ्यांना तात्काळ कारवाई करावी अशी आमची या आंदोलनाच्या माध्यमातून मागणी आहे. सोबतच फेसबुकवरून एक पोस्ट प्रसारित झाली होती आणि त्याचा परिणाम म्हणून पश्चिम बंगालमध्ये धर्मांधांनी मोठ्या प्रमाणावर दंगल केली होती. तिथे राष्ट्रपती राजवट केंद्र सरकारने तात्काळ चालू करावी अशी सुद्धा या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही समस्त हिंदुत्ववादी संघटना आज राजकमल चौक येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन करत आहोत. या मागण्यांसाठी आज अमरावती येथील राजकमल चौकात हिंदू राष्ट्राच्या स्थापनेसाठी राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आलंय. वळूयात पुढच्या बातमीकडे. बातमी येते एका आंदोलनासंदर्भात. कोतवालांना सन्मानपूर्णक वागणूक मिळावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात येत आहे. यामध्ये तब्बल 500च्या वर कोतवाल सामील झाले आहेत.
राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कोतवालांचे तलाठी तहसीलदारांकडून व इतर कर्मचाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात शारीरिक, मानसिक व आर्थिक शोषण होतोय। तोच प्रकार अमरावती जिल्ह्यात तसेच विभागातही सुरू आहे। शासनाने संघटनेच्या मागण्याची दखल घेत कोतवालांच्या हिताचे शेकडो निर्णय जारी केले आहेत। तसे परिपत्रक जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदारांच्या कार्यालयात कोतवाल आस्थापनात उपलब्ध आहे। त्यांचे अध्ययन करून कोतवालांना लाभान्वित करण्यापेक्षा कोतवालांना निर्जीव भोगवस्तू समजून कोतवालांचं शोषण केले जात आहे। या शोषणाचा आणखी एक प्रकार म्हणजे महिन्याच्या 5 तारखेच्या आत कोतवालांचा पगार करण्यास टाळाटाळ करणे। व्यवसाय कर कपात बंद झाली असतानाही व्यवसाय कर कापणे, कापलेला व्यवसाय कराच्या पैसे परत न करणे, शासकीय धान्य गोदाम, तहसील कार्यालय, शासकीय अधिकाऱ्यांच्या बंगल्यांवर तसेच रात्रपाळीच्या वॉचमनची कामे करण्यास भाग पाडणे, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा कामाचा कोणताही मोबदला न देता कोतवालाकडून चतुर्थ श्रेणीची कामे करून घेणे हे राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समितीसह होणाऱ्या सर्वच निवडणुकीत सुरक्षित पार पाडण्यासाठी कोतवालांनी केलेल्या सहकार्याचा योग्य मोबदला देण्यास टाळाटाळ करणे, 5 किलोमीटरच्या जास्त अंतरावर कोतवालांना आवश्यक सेवेसाठी पाठवणे, त्यासाठी अग्रिम राशीची व्यवस्था असताना टाळाटाळ करून नकार देणे इत्यादी प्रकारचे कोतवालांचे शोषण करण्याचे षडयंत्र विनाविलंब थांबवून कोतवालांच्या विषयावर स्वतः जातीने लक्ष घालून सन्मानाने जगण्याची संधी आपण निश्चितच द्याल अशी आशा बाळगून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केलंय। त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जवळपास 500 कोतवाल धरणे आंदोलनाला बसले आहेत। गेली 33 वर्ष कोतवालांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे। महाराष्ट्र शासनाने अजूनपर्यंत कोतवालांना पूर्णपणे न्याय दिलेला नाही आणि दुर्दैवाने अजूनपर्यंत कोतवालांना चतुर्थी दिलेली नाही। दुर्दैवाची बाब अशी की महाराष्ट्र राज्यातील सारेच राजकारणी एकाच मानेचे मणी आहेत असा हा संघटनेचा अनुभव आहे। ज्यावेळेस आम्ही आंदोलन करतो तर सत्ताधारी आमच्या मागण्या मंजूर करत नाही, पण विरोधक मात्र आमच्या आंदोलनाला येऊन पाठिंबा देतात आणि अशी घोषणा करतात की आमचं सरकार सत्तेवर आलं तर प्रधान प्राधान्यानं तुम्हाला आम्ही चतुर्थी बहाल करणार आहोत। तर दुसरीकडे शिवसैनिकांनी केलेल्या माजी सैनिक अधिकाऱ्यांसोबत असभ्य वर्तणुकीबद्दल माफी मागावी अशी माजी सैनिक अधिकाऱ्यांकडून मागणी करण्यात येते। माजी सैनिक अधिकारी यांना अपमानास्पद वागणूक दिल्याबद्दल माननीय जिल्हाधिकारी अमरावती यांना एक निवेदन देण्यात आलं। अलीम पटेल माजी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी हे आरोग्य मंत्री नामदार सावंत यांची भेट घेऊन मेळघाटातील कुपोषणासंदर्भात निवेदन देण्याकरता गेले असता त्यांना खासदार अडसूळ व त्यांच्यासोबतच्या त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या शिवसैनिकांनी माजी सैनिक अधिकारी अलीम यांचा काहीही विचार न करता कॉलर पकडली व त्यांच्यासोबतच शिवसैनिकांनी त्यांच्यावर हल्ला केला। ही बाब चिंतनीय व अपमानास्पद आहे आणि माजी सैनिकांना सौजन्याची वागणूक देण्याबाबत महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाने अनेक प्रकारचे परिपत्रक दिले आहेत आणि आज देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आपल्या प्रत्येक भाषणात सांगतात की आपले भारतीय सैनिक आपल्या जीवाची पर्वा न करता बर्फाच्या किंवा अनेक प्रकारच्या वातावरणात बॉर्डरवर पहारा देऊन आपल्या देशवासियांची रक्षा करतात। म्हणून आज आपण सुरक्षित आहोत। आपण सुद्धा त्यांची व त्यांच्या कुटुंबियांची इज्जत दमत करावी हे आपले कर्तव्य आहे। परंतु आज आपल्या सैनिकांची व त्यांच्या कुटुंबियांची इज्जत केल्या जात नाही व त्यांना मदतही केल्या जात नाही। खास करून जनता जनार्दनाने निवडून दिलेले आमदार, खासदार, लोकनेते निवडून दिले ते कुणाचीही भीती न बाळगता, शासन निर्णयाला न जुमानता सैनिकांना व त्यांच्या कुटुंबियांना अपमानास्पद वागणूक देत आहेत असे अनेक ठिकाणी होत आहे। यामुळे जे सैनिक बॉर्डरवर पहारा देत आहेत व जे माजी सैनिक आहेत अशा वार्ता ऐकून त्यांचे मनोबल कमजोर होत आहे। तसेच तरुण पिढींना सैन्यामध्ये भरती होण्यापासून इच्छा कमी होते आहे। माजी सैनिक अधिकारी यांच्यासोबत जे झालं त्याबाबत मोठ्या मानाने समोर येऊन माननीय खासदार अडसूळ यांनी अलीम पटेल माजी सैनिक अधिकारी यांची माजी सैनिकांसमोर माफी मागावी। यापुढे कोणत्याही आमदार व खासदारांनी अशी सैनिकांप्रती घोडचूक करू नये अशी काळजी घ्यावी असा विनंती अर्ज देण्यात आलाय। आज 6 जुलैला माननीय अलीम पटेल साहेब माजी जिल्हा सैनिक अधिकारी हे 6 जुलैला यांच्यावर माननीय अडसूळ साहेब आणि शिवसैनिकांनी हल्ला केला, त्यांचा अपमान केला। त्यामुळे त्यांच्या अपमानास्पद वागणुकीमुळे त्यांना अडसूळ साहेबांनी आणि त्यांच्यासोबत जे कार्यकर्ते होते त्यांनी माजी सैनिकांच्या समोर माफी मागण्यात यावी।
तर हे होतं आजचं मराठी बातमीपत्र. मराठी बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, परंतु पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. अमरावती गुन्हे शाखा विभागाने पकडला 35 किलो गांजा. व्हीसीएनचा इम्पॅक्ट. अड्डा 27च्या संचालकाला पोलिसांनी केलं जेरबंद. सायन्स स्क्वेअर मैदानाला येणार अच्छे दिन. व्हीसीएनच्या मोहिमेला प्रशासनाची दाद. पंच्याहत्तराव्या अमृत महोत्सवानिमित्त गझल रंग हा दर्जेदार कार्यक्रम संपन्न. तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी. मराठी बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. विदर्भाशी जुळलेले संपूर्ण ज्वलंत प्रश्न बघण्यासाठी बघत रहा व्हीसीएन न्यूज. नमस्कार.